अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव मंगलमय वातावरणात साजरा झाला। अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला। पहाटेपासूनच श्रींचा अभिषेक, महारुद्र अभिषेक, होम हवन, गजलक्ष्मी पूजन, पाळणा, गुलाल, महाआरती कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडले। जय श्रीराम, बजरंगबली की जयच्या घोषात परिसर दुमदुमून गेला। महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते। सुमारे 30,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे आणि शिवानंद सोलापुरे यांनी दिली। सकाळपासून जागृत मारुती मंदिरामध्ये भाविकांची आलेल्या भाविकांना जागृत मारुती मंदिर समितीतर्फे महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे। भाविकांच्या सोयीसाठी 2 किलोमीटरपर्यंत दर्शन रांगा व्यवस्थापित करण्यात आल्या होत्या। तसंच मंदिर समितीतर्फे महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। हजारो भक्तांनी त्याचा लाभ घेतला। जागृत आणि मनोकामना पूर्ण करणारं दक्षिणमुखी मारुतीचं स्थान म्हणून प्रसिद्ध असून शारीरिक आणि मानसिक पीडा कमी होणं, आर्थिक संकट दूर होणं, नोकरी आणि संतती प्राप्ती, व्यापार वृद्धी यासाठी भाविक इथं श्रद्धेनं दर्शन घेतात, अशी माहिती पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी दिली। ज्ञानेश्वर नागेश फुलारी, गौडगाव जागृत मारुती मुख्य पुजारी। आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री जागृत मारुती गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। ठीक 3:30 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, शिवपार्वती पूजा, गणपती पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेली आहे। व ठीक 6:54 तांडा कार्यक्रम म्हणजे गुलाबोधनचे कार्यक्रम झालेले आहेत। व 7:20 गावाच्या मुख्य रस्त्यातून श्री जागृत मारुतीचे पालखीची मिरवणूक होणार आहे व इथे आलेल्या भक्तांना महाप्रसादाची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे। हनुमान जयंतीनिमित्त मंदिरातून पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या निनादात उत्साहात काढण्यात आली। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीकांत खानापुरे, सिद्धराम वाघमोडे, प्रकाश मेंथे, प्रकाश सपकाळ, परमेश्वर सुतार, शांतय्या स्वामी, चौडप्पा सोलापुरे, श्रीमंत सवळतोट, श्रीमंत मेत्रे, मल्लू पाटील, बिरप्पा पुजारी, हाजी मलंग माने, मल्लू मेत्रे, श्रीशैल कुंभार, शिवानंद सोलापुरे आदींनी परिश्रम घेतले।